खुळे आहेत का? ही पब्लिक वर्ग मूर्ख आहे का? म्हणजे साधारण माणूस भीकच मागायचं. एलपीजी गॅसची अचानकपणे 43 वरून 75 रुपये आलं. याचं कारण काय? ते इंग्रज चांगले होते. अकाळी काळात त्या मला की नाही आपल्या देशातलं अन्न ह्या राज्यात आणून ह्या राज्याच्या दरात दिलं. ह्याने काय करायचं? लुटायचं. अफवावर विश्वास ठेवू नका म्हणताय. मग एलपीजी वाल्यांनी जे पंपावरती रेट वाढवले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का नको? 60 रुपये वाढवले LPGला. तुम्ही पेपर डिक्लेअर केला आहे काय? कुठल्या रेट वाढवला का नाही? तुम्ही कुठल्या बेसवर वाढवला आहे? काय फक्त रिक्षावाल्यांना वेटीस धरायचं असं या प्रशासनानं धरलेलं आहे का? मोडीच्या अभावी आम्ही पैसे घेतोय. त्यामुळे पॅसेंजरनं का नाही RTOकडं किंवा पोलीस नियंत्रणाकडं त्यांनी जर तक्रार केल्यानंतर रिक्षावाल्यांच्यावरती लगेच कारवाई होते. मग यांच्यावर का होऊ नये? कोटा शिल्लक असतापैकी तुम्ही 75 रुपये दर वाढण्याचं याचं कारण काय? कस्टमरला आम्ही सांगून चालणार आहे का पॅसेंजरला की आता गॅसचे दर वाढल्यात आणि आम्हाला तुम्ही 2-3 रुपये द्या म्हणून? गोरगरीब शिकवणार का त्यांना का भांगला लावून देणार? शिका आणि शानवा. कशासाठी शानवा? कोल्हापूरच्या बिंदू चौकात मी आहे. याचं नेमकं कारण म्हणजे मोठ्या आर्थिक घडामोडी. आखाती राष्ट्रांमध्ये युद्ध लागलं आणि त्याच्या झळा आता राज्यात नाही थेट कोल्हापूरपर्यंत येऊन पोचल्यात. मग ते गॅस दरवाढ असेल, इतर महागाई असेल, एकंदरीत कोल्हापूरकर म्हणून स्थानिकांना काय वाटते, रिक्षाचालकांना काय वाटते, या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहे. सध्या मी आहे बिंदू चौकामध्ये. काय सांगाल एकंदरीत आखाती राष्ट्रांमध्ये जसं युद्ध लागलं आहे तसे दर जे आहेत इंधनाचे हे कमी जास्त होताना दिसत आहेत. एक रिक्षाचालक म्हणून, नागरिक म्हणून तुमची काय भूमिका आहे? आता आपण पाहतोय गेले एक 8-10 दिवस झाले आखातीमध्ये इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. ही युद्धाची अशी भीषण प्रकारे युद्ध चालू आहे की जेणेकरून पूर्ण त्याची झळ जगाला बसलेली आहे. आपला देश एक म्हणतात ना की एक सर्वात मोठा देश आहे. त्याची झळ आपल्यालासुद्धा बसत आहे. आज आम्ही बघतोय आपले रिक्षा चालक आहेत, रिक्षा बांधव म्हणतात दिवसभर काटकसरीनं आपला पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला असतं. आज आम्ही बघितलं LPGचा रेट पूर्वी 43 रुपये होता एक 4-5 दिवसापाठीमागं. अचानक 4-5 दिवसामध्ये ह्या अचानकपणे तिने 75 रुपये प्रमाणे तिने गॅसचा रेट वाढवला. हे कुठल्या बेसवरती बसते मला तुम्ही सांगा? अचानक वाढवणे हे योग्य आहे का? हे योग्य नाही. आम्हाला सरकारनं LPG गॅसची अचानकपणे 43 वरून 75 रुपये आलं. ह्याचं कारण काय? अहो तुम्हाला जेवढी झळ बसलेली आहे काय पूर्ण जगाला बसलेली आहे आणि कुठल्या कारणास्तव तुम्ही एवढं वाढवलेलं अचानकमध्ये? जवळजवळ तुम्ही बघा, तुम्ही हिशोब केला तर रिक्षावाल्यांना एक तर धंदा नाही आहे. मार्च एंडिंग चालू आहे. महागाई तर एवढी वाढलेली आहे. सगळ्या अन्नधान्याचे रेट वाढलेले आहेत. तेलापासून सगळंच वाढलेलं आहे. आता मला सांगा, घर चालायचं, लोकांचे कर्जाचे हप्ते आहेत, बँकेचे कर्ज हप्ते आहेत. मार्च एंडिंगला कुठली बँक गप बसत नाही. 2 हप्ते तटले तर ते येतात, गाडी वाढून घेऊन जाणार म्हणून येतात. कुणाच्या घरावरती लोन असतं ते सुद्धा गप बसत नाही. अशा या आर्थिक स्थितीमध्ये जर यांनी LPGचा गॅस जर रेट एवढा वाढला असता तर का? अहो मला तुम्ही सांगा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पेट्रोल डिझेलचे रेट वाढणार नाही, गॅसचे पण वाढलं नसलं पाहिजे. तर तुम्ही कुठल्या धर्ती म्हणताय? आता एक मॅसेज पण आला होता, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका की तुमचे रेट वाढले असतील तर ते. आता मला तुम्ही सांगा की अफवावर विश्वास ठेवू नका म्हणताय. मग LPGवाल्यांनी जे पंपावरती रेट वाढवले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का नको? का होत नाही? आता घरगुती रेट 60 रुपये वाढवले. आकाशात तुम्ही जर युद्ध झालं म्हणून 60 रुपये वाढवले. आणि बघितलं मी आज राजारामपुरीमध्ये रांग लागली होती नंबरला. जवळजवळ एवढ्या रांगा लावायचं, गोरगरीब माणसं कुणाला चक्कर वगैरे आली उन्हात करणार काय तुम्ही? घरपोच तर झाले पाहिजे. आणि 21 आत्ता नंबर लावला तर 21 दिवसानं लावायचा. 21 दिवसांना नंबर लावला तर तुम्हाला कधी मिळेल त्याची गॅरंटी नाही. मग हे काय? मग हा तुटवडा कशानं झाला? तुम्ही म्हणता तुटवडा होणार नाही आणि तुटवडा का होतो ह्याचं आता आम्हाला उत्तर पाहिजे. आम्हाला याला रिक्षाचालक म्हणून तुमची काय भूमिका आहे? आमची हे बघा दादा, यांना आहे की नाही, एखादा LPGवाल्याने एवढं गॅस वाढवलं, गॅसवाल्याने एवढं दर वाढवले. मला एक सांगा, एखादा जर पोलिसाने जर आरोपीला धरायचं धरलं तर पहिला वॉरंट इश्यू करतात, बरोबर काय? वॉरंट इश्यू झाल्यानंतरच तो आरोपी धरला जातोय ना, आरोपी धरला जातोय ना. का बिगर वॉरंटचा त्याला आरोपीला धरताय काय? तुम्ही जर महागाई वाढवणार आहे, 60 रुपये वाढवले LPGला, तुम्ही पेपर डिक्लेअर केला आहे काय? पहिला काय होतं, पेपरला डिक्लेअर होतं. रुपये जर वाढायचं असलं तर पेपरला डिक्लेअर होत होतं की अमुक रुपये वाढणार. आता काय झाले जे ते व्यापारीची सरकार आहे का? जिच्याकडे साठा आहे तो आपोआप वाढवायला आले. म्हणजे काय मानगड? खुळे आहेत का? ही पब्लिक वर्ग मूर्ख आहे का? काय
एवढं तुम्ही हे लुटायचं चालू केलं आहे का सांगा. म्हणजे साधारण माणूस भीकच मागायचं आणि श्रीमंत माणूस नुसतं मिळवत राहायचं. म्हणजे व्यापारीची सरकार असली सांगा ते बी सांगा. म्हणजे हे सगळं तुम्ही म्हणजे इंधन पण दर वाढलेत आणि गॅस दर वाढले पण म्हणून तुमची नाराजी. होय. अहो तुम्ही 43 5 दिवसात 75 काय बेसिसवर वाढवला त्यानं. आम्हाला पेपर डिक्लेअर केला काय. जवळजवळ साहेब तुम्हाला काय अडचण तुम्हाला अडचण ₹30 का वाढलं? 31 रुपये रेट वाढवला का नाही तुम्ही कुठल्या बेसवर वाढवला आहे. रिक्षावाल्यानं याचा आम्हाला खुलासा पाहिजे. मोडी अभावी जर एखाद्या वेळेला का नाही एक 47-48 रुपये झाले त्यानं 50 रुपये घेतला की लगेच पोलीस कंप्लेंट होत्या. इकडे तिकडं पोलीस प्रशासनाला लगेच सांगतात. त्या रिक्षावाल्यांच्यावर लगेच कारवाई होत्या बसस्टँडवर. काय त्यांना लगेच एवढा महसूल गोळा झाला, 1 लाख झाला, 2 लाख झाला असं सांगतात. आता त्यांनी अचानक दर वाढवला त्यांना कुणी विचारणार. त्यांना विचारणारं कोण आहे का नाही. हे बघा काय फक्त रिक्षावाल्यांना वेटीस धरायचं असं या प्रशासनानं धरलेलं आहे का. हा मला एक सांगा त्यांच्यावरती पण कडक कारवाई व्हायलाच पाहिजे. अचानक 42 रुपयाचं का नाही तुम्ही 75 रुपये जे LPGचा रेट जे केला आहे कुठल्या बेसवर तुम्ही केला आहे ह्याची शहानिशा व्हायला पाहिजे. पॅसेंजरकडे पैसे मागताना पण तुमची अडचण होती. अडचण म्हणजे आम्ही मोडीच्या अभावी आम्ही पैसे घेतोय. त्यामुळे पॅसेंजरनं का नाही RTOकडं किंवा पोलीस नियंत्रणाकडं त्यांनी जर तक्रार केल्यानंतर रिक्षावाल्यांच्यावरती लगेच कारवाई होते. मग यांच्यावर का होऊ नये. याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. मला सांगा कोटा शिल्लक असतापैकी तुम्ही 75 रुपये दर वाढण्याचं याचं कारण काय. बाबा कोटा झालेला नाही. महिना जो झालं 2 महिने झालं ठीक आहे. तुम्ही 2 महिने झालं आलेला नाही कोटा तरी दर वाढलंच चालते. हो कोटा शिल्लक असून तुम्ही 75 दर का वाढवताय. बरं साहेब मी एक हे माझी असं आहे ज्यांनी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आता माझं एक म्हणणं आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार साहेब जे असतील त्यांना मी एक विनंती करतो. त्यांनी हा जो आमचा संदेश आहे रिक्षावाल्यांचा जे काय अतिरिक्तीने 31 रुपये दरवाढ केले 4 दिवसामध्ये ते का वाढले याचा त्यांनी पूर्ण शहानिशा करून मुख्यमंत्री साहेबापर्यंत हा आपलं आमचं हे जे निवेदन आहे त्यांना कळवलं गेलं पाहिजे आणि तिथून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. साहेब आम्ही एक सांगतो तुम्ही पालकमंत्री आहात. आमचे राजेश क्षीरसागर साहेबसुद्धा आहेत आमदार आहेत. अधिक तुम्हाला सांगतो महाडिक साहेबसुद्धा आहेत. तर आम्हाला त्यांच्याकडे एकच विनंती आहे की रिक्षावाला असून दे किंवा सर्वसामान्य नागरिक असून दे तर त्यांना या घरगुती गॅसचे पण रेट वाढलेले आहेत. LPGचं पण वाढलेले आहे. अधिक महागाई पण वाढलेली आहे. अजून किती दिवस युद्ध चालणार हे काय गॅरंटी नाही. तर LPG गॅसचा तुटवडा कमी पडता कामा नये. आणि दुसरी गोष्ट साहेब सांगतो आता जे 4 दिवसात जे रेट वाढलेले आहेत त्याची पूर्ण शहानिशा करून आम्हाला योग्य न्याय द्यावा आमची हीच विनंती. नाही तर साहेब आम्ही आमचा हाय असा म्हणता ना रिक्षा चालकांच्या मोर्चाकडून आम्ही ते LPG गॅस पंपावर धडकणार आणि त्यांना आम्ही स्वतः जाब विचारणार की तुम्ही कुठल्या अनुषंगानं वाढवलं तुम्ही सांगा. जर तुम्ही असं जर करत असाल एक प्रकारचा अन्याय आहे. मग रिक्षावाल्याला न्याय मिळणार कधी. सर्वसामान्याला न्याय मिळणार कधी. आमच्या माता भगिनी आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळणार कधी. आता परवा दिवशी पेपरसुद्धा आम्ही वाचवलं लाकडाची चुल्या पेटवावं लागतील सगळं लागेल त्यांना लाकडं पण मिळणार नाही. ही सगळी गोष्ट आहे. हो देव करू असं होऊ नये. मी असं म्हणतो माझ्या देशात तर होणार नाही गॅरंटी देतो. कारण काय देवाच्या पुढं आपण कोणी जाऊ शकत नाही. तर मी हेच म्हणतो यांना निवेदन करतो पालकमंत्री साहेबांना आमदार साहेबांना की तुम्ही साहेब यात लक्ष घालावे आणि योग्य रिक्षावाल्यांना न्याय मिळवून द्यावा. जे काय आहे ते रेट कमी व्हावा एवढीच आमची विनंती आहे. आणि ते तुम्ही जरा प्रसारमाध्यमातून तुम्ही प्रसारित करावं. LPG व्यतिरिक्त CNG असून दे पेट्रोल असून दे डिझेल असून दे ह्या दरवाढीचं कारणच काय पाहिजे. दर कमी झाले की आपोआप महागाई कमी होत्या ना. बरोबर आहे की नाही साहेब. LPGचाच मुद्दा नाही आहे डिझेल पेट्रोल आणि CNGचा पण मुद्दा आहे यात. सगळ्यात महत्त्वाचं काय 42वरनं 42 43 असं करत करत 44वरनं आता अचानक त्यांनी 75 केला आहे. तर मी काय म्हणतो माहिती का आता 75 केला म्हणून कस्टमरला आम्ही सांगून चालणार आहे का पॅसेंजरला की आता गॅसचं दर वाढल्यात आणि आम्हाला तुम्ही 2-3 रुपये द्या म्हणून. आम्हाला कसं आहे वरनं जोपर्यंत आम्हाला येत नाही तोपर्यंत आम्हाला रेट वाढवून मिळत नाहीत. मग आता आम्ही कुणाकडे रडायचं. हे बाकीचे जे आता आमदार खासदार जे प्रतिनिधी आहेत यांनी प्रतिनिधित्व आमच्याकडनं पण करावं असं आमची त्यांना विनंती आहे. काय वाटतं तुम्हाला काय आता काय बोलायचं. आता देश लुटायच्या मार्गात आहे. आता काय आणि काय इंग्रजांनी लुटलं. आता या ज्या आमदार मी काय म्हणतो ह्या नेत्यांनी लुटायचं तेवढं राहिलं. ते इंग्रज चांगले होते. अकाळी काळात त्या मला की नाही आपल्या देशातलं अन्न ह्या राज्यात आणून ह्या राज्याच्या दरात दिलं. ह्याने काय करायचं लुटायचं. हे काय मड्यावरचं लोणी घ्यायचं मड्यावरचं हे अशापैकी चालू आहे.
अहो कसलं लुटायचं, जनतेला लुटायचं चालू आहे काय माहिती. हिच्या आईला शाळा पडल्यात, सरकारी शाळा पडल्यात, मोकळ्या पडल्यात आणि प्रायव्हेट शाळा. काय जे गोरगरीब शिकवणार का त्यांना काय भांगला लावून देणार ते तर कळून दे. सरकारी शाळा तर पाहिजे शाळा निश्चित, सरकारी शाळा बंद करून टाकल्या काय भानगड. हे गोरगरिबांनी अडचणीचं झालं. अहो मग शिका, तुम्ही डायरेक्ट म्हणा ना शिकू नका म्हणून. कशाला शिका म्हणताय? शिका आणि शानवा. कशासाठी शानवा? लोकाला दगडं मारायसाठी ते तर सांगा. अहो एवढ्यात तुम्ही योजना, कुठल्या योजना मला सांगा साधारण ज्या पेन्शनवाल्याला पेन्शन येत नाही काय भानगड. म्हणजे तुमचा कोटा पूर्ण झाला की झालं, म्हणजे लोक जनता जाऊन दे भाडवर. म्हणजे काय एक म्हणजे लोकाला एक प्रकारची फसवणूक असली चालू आहे की जनताला डोळ्याला पट्टी झाल्या. जनता बी काय म्हणत्या सगळ्या संकट आपण. अरे सगळ्या संकट आपण म्हणून त्या देशाला स्वतंत्र करणारे महात्मा गांधीजींनी फुकट एक वकील होते, त्याने ते त्याग करून देशाला स्वतंत्र लढा दिला. तिने का खुळी होती का? तिने बी असंच म्हणायला पाहिजे मला काय गरज आहे, मी प्रॉपर्टी मान आहे. मग सगळेजण जर असं म्हणायला आले मग देश राहणार नाही, देशाचे तुकडे होणार, या अखंड भारत राहणार नाही. साधारण माणूस एक 30 रुपयाच्या भाड्यासाठी तासभर उभारलेला असते. ह्याच्या मागं कारण तुम्ही बघा. आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे की बाबा LPG गॅस कमीत कमी 43-40 रुपये व्हायला पाहिजे. आमचं हे मत आहे, बाकी काय मत आहे. धन्यवाद. आपण पाहिलं असेल एकंदरीत एखादा रिक्षा चालक असतो म्हणजे रस्त्याच्या खाचकळग्यांपासून ते अगदी आर्थिक नाड्यांपर्यंत हा वर्ग थेट जोडलेला असतो. कारण अवघी सामान्य स्थिती, आर्थिक परिस्थिती जेमतेम आणि रोजच्या रोज पॅसेंजर सोडायचे, त्यातनं 4 पैसे मिळवायचे आणि आपला आर्थिक जे हातभार आहे तो आपल्या संसाराला लावायचा आणि संसाराची गाडी हाकायची. त्यामुळं अर्थव्यवस्था जरा जरी इकडं तिकडं झाली तर ह्या वर्गाला थेट परिणाम भोगावे लागतात. अर्थात आपण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जाणवतं आहे की इंधन असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, याचे भाव जे आउट ऑफ कंट्रोल झाले किंवा वाढत गेले तर याचा थेट परिणाम आमच्यावर होणार आहे. आम्हाला रिक्षासाठीचं जे इंधन आहे त्याचं जर भाव वाढले तर आमची गोची होते, आमची अडचण होते. ती कृपया सरकारनं समजून घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी माफक अपेक्षा त्यांची आहे. कोल्हापूरकर म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते? खरंच भाववाढ झाली आहे का? खरंच ही दरवाढ सामान्य माणसाची पिळवणूक करणारी आहे का? सामान्य माणसाची ससे ओलपट या आर्थिक घडामोडीत होती आहे असं तुम्हाला वाटते का? आम्हाला कमेंट करत नक्की सांगा.